नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. बघा, माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहे की ज्यांच्या पायांना खूप जास्त टाचेला भेगा पडलेल्या असतात. भरपूर लेडीचे मला भरपूर मेसेजेस देखील येतात की ताई आम्हाला काहीतरी घरगुती उपाय सांग ज्यामुळे आमच्या टाचेला पडलेल्या ज्या भेगा आहे लवकरात लवकर कमी होईल. तर बघा, आज मी तुमच्यासोबत अतिशय सुंदर असा उपाय घेऊन आलेला आहे. त्यासाठी आपल्याला फक्त झेंडूबाम या ठिकाणी वापरायचा आहे. पण झेंडूबाम नुसता आपल्याला लावायचा नाही, तर यामध्ये काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहे. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या पायाच्या भेगा आहेत त्या लवकरात लवकर बऱ्या होणार आहेत. कितीही महागडे औषधं तुम्ही वापरत असाल ते सुद्धा तुम्ही बंद कराल, एवढा पॉवरफुल हा उपाय ठरणार आहे. आणि घरातीलच वस्तू आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहे. कुठेही जास्त महागड्या वस्तू आणायची गरज नाही आहे. पण बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे ते म्हणजे झेंडूबाम. झेंडूबाममुळे आपल्या पायाच्या ज्या काही भेगा आहेत त्या आपण चुटकीत कशा गायब करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे गोष्ट लागणार आहे ते आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्लास्टिकची वाटी यूज करायची नाही आहे, स्टीलची वाटी यूज करायची आहे. समजा तुमच्याकडे तडका पॅन वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात, किंवा नसेल तुमच्याकडे तडका पॅन तर अशा पद्धतीने स्टीलची वाटी देखील तुम्ही वापरली तरीही चालेल. आणि बघा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे ती म्हणजे मेणबत्ती, जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते. आणि नसेल तरी तुम्ही 1-2 रुपयामध्ये किराणा दुकानातून कुठेही तुम्हाला मेणबत्ती जे आहे मिळून जाईल. बघू शकतात, एक मेणबत्ती मी या ठिकाणी घेतली, परंतु संपूर्ण मेणबत्ती मी वापरलेली नाही आहे. फक्त छोटे छोटे 3 तुकडे मी मेणबत्तीचे या ठिकाणी घेतलेले आहे. म्हणजे यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्याला मेणबत्तीची खूप जास्त गरज नाही आहे. थोडीशी जरी मेणबत्ती आपण घेतली तरीही पुरेशी आहे. तर बघा, या ठिकाणी आता ही जी मेणबत्ती आहे आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. म्हणजे थोडंसं गरम गॅसवरती मी ही वाटी ठेवली होती. गरम वाटी झाल्यानंतर जी काही मेणबत्ती आहे ती ऑटोमॅटिकली मेल्ट होते. त्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये एक तेल ॲड करायचं आहे, ते म्हणजे मोहरीचं. तर बघा, मी या ठिकाणी मोहरीचं तेल आधीच आणून ठेवलेलं असतं, कारण घरामध्ये काही दुखत असेल पायाला वगैरे लावण्यासाठी आपण ते नेहमीच वापरत असतो. तर तेच तेल आपल्याला या ठिकाणी यामध्ये टाकायचं आहे. तर बघा, मेणबत्तीचं जे पाणी आहे लिक्विड आहे त्यामध्ये आपल्याला हे जे मोहरीचं तेल आहे गरम याच्यामध्येच मी टाकलेलं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, मी या ठिकाणी खोबऱ्याचं तेल ॲड केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की खोबऱ्याचं तेल असं कसं टाकलं, तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे तेल जे आहे थिजलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी खोबऱ्याचं तेल जे आहे थिजलेलं टाकले, ते नंतर ॲटोमॅटिकली मेल्ट होणार आहे. तर बघा, आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे व्हॅसलीन. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, थंडीमध्ये व्हॅसलीनचे खूप जास्त फायदे आपल्याला होत असतात. आता थंडीमध्ये बघा, ज्या काही पायाच्या भेगा असतात त्या खूप जास्त, त्यामधून रक्तसुद्धा येतं, इथपर्यंत त्रास होतो, कारण थंडीमध्ये पाय खूप जास्त ड्राय पडतात. आणि तेच पाय ड्राय होऊ नये यासाठी आपल्याला व्हॅसलीनचा वापर करायचा आहे. म्हणजे आपण जी क्रीम तयार करतोय त्यामध्ये जर आपण व्हॅसलीन टाकली तर आपले जे पाय जे आहे ते स्मूथ देखील होतात, सोबतच ड्रायनेससुद्धा कमी होतो. आणि जो काही त्रास होतो म्हणजे रक्त वगैरे येत राहतं ते सुद्धा यायचं कमी होतं. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला ज्या काही गोष्टी आपण यामध्ये ॲड केलेल्या आहे त्या व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायच्या आहे. व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहे. व्यवस्थित पूर्ण ज्या गोष्टी आपण ज्या गोष्टी ॲड केलेल्या आहे त्या सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ही जी वाटी आहे ती गॅसवरती ठेवायची आहे. गॅसवरती अगदी कमी गॅसमध्ये आपल्याला याला पूर्ण जाळायचं नाही आहे, तर अगदी थोडंसं फक्त याला उकळून म्हणजे असं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्या काही गोष्टी आपण यामध्ये ॲड केल्या त्याचा व्यवस्थित अर्क जो आहे तो सगळं त्यामध्ये उतरेल. यामुळे आपल्याला ज्या गोष्टी आपण यामध्ये ॲड केल्या त्या असं थोडासा याला गरम करून घ्यायचं आहे. तर बघा, मी खूप जास्त गरम करत नाही आहे, फक्त थोडंसंच आपल्याला गॅसवरती, मी कमी गॅसवरती ठेवलेलं आहे. अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर याला व्यवस्थित खाली उतरून घ्यायचं आहे. आणि बघा, आता ही जी वाटी आपण आहे ही पूर्ण गरम आहे, तर गरम वाटी थोडीशी थंड होऊन द्यायची आहे. यातलं जे काही लिक्विड आहे ते सुद्धा थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल.
आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल। तर बघा या ठिकाणी आता ही जी वाटी आहे म्हणजे यातलं जे लिक्विड आहे, आपण जे काही ऑइल वगैरे टाकलं होतं ते थंड झालं। थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे झेंडूबाम। तर बघा खूप जास्त प्रमाणात झेंडूबाम टाकायचा नाही आहे, अगदी थोडासा झेंडूबाम आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर झेंडूबाम टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहे हलक्याशा पूर्ण मिक्स करून घ्यायच्या आहे। अगदी कोमट जे आहे पूर्ण थंडसुद्धा मी या ठिकाणी होऊन दिलेलं नाही आहे, म्हणजे पूर्ण थंडसुद्धा हे लिक्विड करायचं नाही आहे। अगदी थोडंसं आपल्याला नॉर्मल असं जास्त गरम जे असतं ते थोडंसं नॉर्मल कमी गरम जे होतं बघा कोमटवालं, तिथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला यामध्ये झेंडूबाम ॲड करायचं आहे। झेंडूबाममुळे काय होतं की आपण ज्या काही यामध्ये गोष्टी टाकलेल्या आहे आणि त्यामध्ये अजून जो झेंडूबाम जो टाकतो आपण, त्यामुळे एक प्रकारची एक रिॲक्शन तयार होते, एक क्रीम फॉर्मॅटमध्ये हे जे लिक्विड आहे ते तयार होतं आणि त्यामुळे आपल्या ज्या काही टाचेच्या भेगा असतात, जो काही त्रास आपल्याला होतो तो हळूवारपणे कमी व्हायला सुरुवात होते। म्हणजे आता याचा एकदा लावलं आणि लगेचच रिझल्ट मिळेल असं नाही आहे, तुम्हाला रेग्युलरली याचा वापर करायचा आहे। बघा मी याआधी देखील अशा प्रकारची जी क्रीम आहे ती बनवून ठेवलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या रिकाम्या व्हॅसलिनच्या डब्बीमध्ये देखील ही क्रीम भरून ठेवू शकतात किंवा अदर तुमच्याकडे छोटीशी प्लॅस्टिकची डब्बे असेल त्यामध्ये देखील तुम्ही हे लिक्विड टाकून ठेवू शकतात आणि थोड्याच वेळाने हे पूर्ण अशा पद्धतीने घट्ट होतं किंवा तुम्ही याला फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। एकदा बनवलेली क्रीम तुम्ही रेग्युलरली वापरायची आहे, रोज रात्री तुम्हाला ही क्रीम लावायची आहे। तुमच्या पायाच्या जेवढ्या काही भेगा आहे त्या लगेचच कमी होणार आहे। बघा हे जे लिक्विड आहे ते ऑटोमॅटिकली थंड झाल्यानंतर असं घट्ट होतं, मेल्ट होतं आणि तेच आपल्याला लावायचं आहे। तर बघा जेवढा तुम्ही रेग्युलरली याचा वापर कराल तेवढ्या तुमच्या ज्या काही पायाच्या भेगा असतील त्या हळूवारपणे अशा पद्धतीने भरत जाणार आहे आणि बघू शकता ज्या काही भेगा आहे त्या मोठ्या मोठ्या ज्या भेगा असतात पायाला पडलेल्या, टाचेला पडलेल्या, त्या भेगा अशा पद्धतीने हळूवारपणे कमी होत जाणार आहे। पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहे टाकायच्या आहे, एकही गोष्ट स्किप करायची नाही आहे आणि वरतून तुम्हाला व्यवस्थित जी काही रेग्युलरली तुम्हाला रात्री झोपायच्या वेळेला ही क्रीम लावायची देखील आहे। खूप छान रिझल्ट मिळतो, एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। आणि बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित रोज रात्री ही क्रीम लावायची आहे। तुमच्या पायाला जर भेगा नसतील तरीही तुम्ही ही क्रीम लावू शकतात, कारण यामुळे पाय जे आहे खूप सॉफ्ट होतात, शाईन जे आहे पायाला येते, जे की तुम्ही माझ्या पायावरून बघू शकतात। माझे जे पाय आहे हातापेक्षा देखील माझे पाय खूप स्वच्छ दिसत आहेत, खूप सुंदर दिसत आहे, कारण मी रेग्युलरली या क्रीमचा वापर करते। आपल्या हात आपण नेहमीच धुवत असतो, पाय एवढे स्वच्छ नसतात, पण माझं उलटं आहे, तुम्ही रिझल्ट बघू शकतात। माझ्या हातापेक्षा पाय खूप सुंदर दिसत आहे, जे की ह्या क्रीममुळे शक्य झालेलं आहे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।